नमस्कार मित्रांनो. आपलं नाशिक हे फक्त धार्मिक पर्यटन क्षेत्रच नसून या देशाची वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखलं जातं. परंतु आपल्या नाशिक शहराला, या नाशिक जिल्ह्याला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया असं का म्हटलं जातं? तर त्याचीच माहिती आज आपण जाणून घेऊया. देशातील एकूण 70% वाईन उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये होते आणि साधारणतः 25,000 एकरवरती वाईनची लागवड या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेली आहे. परंतु हा उद्योग नाशिकमध्ये कसा आला, तर याची सुरुवात होते 35 वर्षापूर्वी. निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या गावातील एक शेतकरी माधवराव मोरे यांनी पिंपळगावमध्ये सहकारी तत्वावरती वाईन उत्पादनाची सुरुवात केली होती. ही भारतातील पहिली सहकारी तत्वावरती वाईन उत्पादन करणारी कंपनी होती. आज संपूर्ण भारतामध्ये जवळपास 45 वाईन इंडस्ट्री येते, परंतु त्यातील सर्वात मोठ्या 22 वाईन इंडस्ट्री, ज्या प्रोसेसिंग, प्रोडक्शन आणि एक्सपोर्ट करणाऱ्या 22 वाईन इंडस्ट्री या नाशिक जिल्ह्यातील आहेत. साधारणतः 15,000 कोटींची उलाढाल असलेला हा व्यवसाय नाशिक जिल्ह्यातला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया अशी ओळख निर्माण करून देतो. पिंपळगावमधून माधवराव मोरे या शेतकऱ्यांनी चालू केलेल्या या वाईन प्रोडक्शनला पिंपेन असे नाव दिले. या ब्रँडला पुढे फ्रान्सची एक मोठी वाईन कंपनी हार्बल्स अँड फिल्स इपर्नरी या कंपनीसोबत पिंपेन ब्रँडचा ॲग्रीमेंट साईन झालं, ज्यातून शॅर्डोनी, नॉयर यासारखे ज्या व्हरायटीज होत्या त्या नाशिकमध्ये आल्या आणि शेतकऱ्यांनी त्याचं प्रोडक्शन चालू केलं. पारंपरिक पिकांमधून नाशिकचे शेतकरी बाहेर आले आणि त्यांनी नाशिकमध्ये ग्रेप्स इंडस्ट्री डेव्हलप केली आणि त्यासोबतच वाईन इंडस्ट्री पण डेव्हलप झाली. साधारणतः वर्षभरातून 5 लाख बॉटल्सची निर्मिती करण्यात आली आणि ती पुढे इंडियामधून फ्रान्स या देशामध्ये एक्सपोर्ट होत राहिली. पुढे फायनान्शियल कंडिशन्स आणि इंटरनल कोऑपरेटिव्हचा अनसक्सेसमुळे पिंपेन हा ब्रँड बंद झाला. परंतु नाशिकचा वाईन कॅपिटलकडे जाणारा हा प्रवास मात्र कधीच थांबला नाही. ज्यातून शेतकऱ्यांनी जे वाईन प्रोडक्शन घेतलेली होती त्यातून नवनवीन कंपन्या नाशिकमध्ये येत राहिल्या आणि वाईनची निर्मिती करत राहिल्या. थंड आणि उत्कृष्ट वातावरण असलेल्या या नाशिकमधून वाईनची प्रवास कधीच थांबला नाही आणि 2010 मध्ये GI म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन हा टॅग नाशिकला मिळाला. त्यातून नाशिकच्या ॲग्रिकल्चर सेक्टरची जी इंडस्ट्रीयल ग्रोथ आहे ती होतच राहिली. एक नवीन इकोसिस्टम डेव्हलप झाली आणि शेतीला चालना मिळाली. त्यातून नाशिकच्या शेतकऱ्यांमध्ये नवउद्योजक तरुण तयार झाले आणि ते अजून वाईन इंडस्ट्रीकडे वळाले. थंडगार वातावरण, उत्कृष्ट शेतजमीन आणि वाईनसाठी लागणारे जे प्रॉपर मिनरल्स ते नाशिकच्या मातीमध्ये असल्यामुळे नाशिकच्या वाईन इंडस्ट्रीला अजून एक मोठा बूस्ट भेटला. इंटरनॅशनल लेवलवरती ज्या वाईन ब्रँड्सला मागणी आहे त्याचे उत्पादन आणि प्रोसेसिंग नाशिकमध्ये होत राहिले आणि खाण्याच्या द्राक्षापासून ते वाईनच्या द्राक्षापर्यंत जे नवउद्योजक शेतकरी आहे त्याकडे कन्वर्ट झाले. 1990 मध्ये साधारणतः 5 कोटींचा असणारा हा वाईन इंडस्ट्री उद्योग आज नाशिकमध्ये साधारणतः 15,000 कोटींची उलाढाल करून देतो, ज्यातून नाशिकच्या इकॉनॉमिक ग्रोथ इंजिनला एक मोठा बूस्ट भेटतो आणि ज्यातून एक खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात रोजगार आणि इंडस्ट्रीज नाशिकमध्ये आल्या आहेत. त्यातून नाशिकला एक मोठा डेव्हलपमेंट प्लॅन पण भेटलेला आहे. नाशिकच्या वाईन इंडस्ट्रीला सर्वात मोठा ग्रोथ बूस्ट भेटला तो म्हणजे 1999 नंतर, म्हणजे राजीव सामंत यांनी नाशिकमध्ये सुला वाईन यार्डची निर्मिती केली आणि तिथूनच नाशिकच्या वाईन इंडस्ट्रीला एक मोठा बूस्ट भेटला आणि त्यातून एक मोठा विस्तार तयार झाला. त्यानंतर नाशिकमध्ये ग्रोवर, झांपा, यॉर्क, सुला वायनरी, विंचुरा वाईन्स यांसारख्या मोठ्या कंपन्या या उद्योगामध्ये उतरल्या आणि ज्यातून शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन भेटले आणि एक्सपोर्ट पण वाढली, ज्यातून नाशिकमधील वाईनचा एक मोठे ब्रँड प्रोडक्शन तयार झाले. नाशिकसोबतच निफाड, इगतपुरी, दिंडोरी यांसारख्या तालुक्यातही या वाईन इंडस्ट्रीचा विस्तार झाला. ज्याला अजून सपोर्ट केला तो म्हणजे महाराष्ट्र सरकारने, ज्यातून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 2001 साली ग्रेप्स प्रोसेसिंग इंडस्ट्री पॉलिसी आणली, ज्यातून नाशिकच्या वाईन उद्योगाला अजून एक मोठा ग्रोथ इंजिन भेटला, ज्यातून सरकारने एक्सपोर्टला सपोर्ट केला. त्यासोबतच एक्साईज ड्युटी कमी केली, ज्यातून प्रोडक्शन आणि एक्सपोर्टिंगलाही मोठा हातभार लागला. या वाईन टुरिझममुळे नाशिकमध्ये आज वाईन टेस्टिंग रूम, लक्झरी रिसॉर्ट,
सुला फेस्ट, वाईन म्युझिक फेस्ट, विंचुरा वाईन फेस्ट यांसारखे टुरिझम डेव्हलप झालेले आहे. त्यासोबतच नाशिकमधून संपूर्ण जगामध्ये UAE, चायना, सिंगापूर यांसारख्या देशांमध्ये वाईन एक्सपोर्ट केली जाते. मित्रांनो, नाशिकच्या वाईन इंडस्ट्रीचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.